नमस्कार मित्रांनो, मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे। मी मागील व्हिडिओमध्ये पाचोरा शहर तसेच तालुक्यातील इतिहासाबाबत 5 प्रश्न माझ्या प्रेक्षकांना विचारली होती आणि त्यापैकी अनेक प्रेक्षकांनी हे उत्तर देण्याचा प्रयत्न देखील केला आहे। यापैकी अनेक लोकांनी मला लाईक केलं, फॉलो केलं, सबस्क्राईब केलं, शेअर केलं। अनेकांनी 2 प्रश्नांची उत्तर दिली, अनेकांनी 3 दिली, अनेकांनी 4 दिली, परंतु 5 प्रश्नांची उत्तरे कुणीही या ठिकाणी दिलेली नाहीये। परंतु 5 पैकी 4 प्रश्नांची बरोबर उत्तरे या ठिकाणी 2 प्रेक्षकांनी केली आहे आणि त्या 2 प्रेक्षकांचे नाव मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण जर फेसबुकला माझा व्हिडिओ बघत असाल तर राहुल महाजन ऑफिशियल नावाचा आयडी माझा फॉलो करा। इंस्टाग्रामला असाल तर राहुल महाजन ऑफिशियल नावाचा आयडी माझा फॉलो करा आणि जर यूट्यूबला आपण बघत असाल तर मधुर खानदेच्या आयडीवर आपण सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघा। तर या 2 मंडळींची नावे आपण योग्य वेळी सांगणार आहे। योग्य वेळी त्यांचा सन्मान देखील केला जाणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। माझा पहिला प्रश्न होता, पाचोरा शहराचा उगम कुठून झाला? तर पाचोरा शहराचा उगम हा हिवरा नदीच्या काठावरून झाला। हिवरा नदीच्या काठावरती पांचाळेश्वर नावाचं मंदिर होतं। नदीच्या दोघी तडीला वस्ती होत्या। एकीकडे कृष्णापुरी हा परिसर वाढीस आला, दुसरीकडे पांचाळेश्वर नावाचा परिसर वाढीस। कालांतराने याचं नाव पांचाळ म्हणून करण्यात आलं। तसंच पुढे गेल्यानंतर हिंदी भाषिक लोक आपल्याकडे आले, त्याचं नाव पचोर म्हणून चर्चेला आलं। त्यानंतर आता मराठी राज्यामध्ये आपलं ह्या गावाचं नाव पाचोरा म्हणून प्रचलित आहे। तर हा साधा आणि सोपा इतिहास हा पाचोरा शहराचा आहे। अनेक मार्गदर्शक इतिहासकारांकडून चुकीची माहिती दिली जाते, तर अशी कुठलीही माहिती नाहीये, हीच योग्य माहिती आपल्याकडे आहे। तर माझा दुसरा प्रश्न होता, पाचोरा वडगावचे पहिले आमदार कोण? तर 1962 ला आपल्या तालुक्याचे पहिले आमदार हे सोपडू बहादूर पाटील म्हणून घोषित झाले आणि त्यांचाच हा योग्य इतिहास आहे। माझा तिसरा प्रश्न असा होता की पाचोरा नगर परिषदेची स्थापना कधी झाली? सध्या राजकीय वातावरण होतं म्हणून देखील हा प्रश्न विचारला होता। पाचोरा नगर परिषदेची स्थापना ही कधी झाली? तर पाचोरा नगर परिषदेची स्थापना ही 1 एप्रिल 1947 रोजी झाली। हा माझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे। माझा चौथा प्रश्न होता, इंग्रजांच्या काळामध्ये पाचोरा शहराची ओळख कोणत्या उत्पादनामुळे ओळख निर्माण झाली, असा माझा प्रश्न होता। तर अनेकांनी मला डालडा तूप, मानशिंगा, अनेकांनी काही काही उत्तर दिले, परंतु याचं खरं उत्तर हे नंदकुमार सोनार आणि सैंदाने नामक माझे जे प्रेक्षक आहेत त्यांनी दिले आहे। तर आपल्या इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या शहराची ओळख ही कापूस उत्पादनामुळे झाली होती, हे खरं उत्तर आहे। तर माझा 5वा प्रश्न जो होता, 5वा आणि शेवटचा प्रश्न, पाचोरा नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष कोण? तर पाचोरा नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष हे कलाभाई गांडाभाई चावडा हे होते। कलाभाई गांडाभाई चावडा हे पाचोरा नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होते। तर मित्रांनो, माझ्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न पाचोरा शहरातील नंदकुमार सोनार आणि सैंदाने नामक जे माझे प्रेक्षक आहेत त्यांनी केलेला आहे। यांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी सत्कार हा योग्य व्यक्तींच्या हस्ते होणार आहे। तर मधुर खानदेशच्या माध्यमातून हा एक छोटासा प्रयत्न होता। यानंतर देखील पाचोरा शहर तालुका याबाबतच्या अनेक गोष्टी मी प्रश्नांच्या माध्यमातून विचारणार आहे। आपण मला त्याची उत्तरं द्यायची आहे। ही कुठेही स्पर्धा नाहीये, ही कुठेही चॅलेंज नाहीये, परंतु आपल्या गावाचा इतिहास आपल्याला माहिती असावा म्हणून हा एक समाजविमुख प्रयत्न आहे, तो मधुर खानदेश वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे। तर मित्रांनो, आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। माझे चॅनल बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।